सार्थक आज त्याला कपडे घेण्यासाठी दुकानात आला होता। काही महिन्यांपासून सार्थक काही पैसे साचवून ठेवत होता आणि त्यातूनच तो आज त्याच्यासाठी कपडे घेत होता, कारण त्याचे सगळे कपडे जुने झाले होते। सार्थकने त्याच्यासाठी एक शर्ट आणि एक पॅन्ट घेतली होती आणि त्याची किंमत 1,500 रुपये झाली होते। कपडे सार्थकला खूप आवडले होते। कपडे घेऊन तो काउंटरवर पैसे देऊ लागला होता, तेव्हाच त्याच्या बायकोचा गीताचा फोन आला आणि ती त्याला म्हणाली की अहो ऐका ना, मला एक ऑनलाईन ड्रेस खूप आवडला होता, त्यामुळे मी बुक केला होता आणि आज तो घरी आला आहे। प्लीज तुम्ही त्याचं ऑनलाईन पेमेंट करता का? हे बघा, त्याची किंमत 1000 रुपये आहे। मला तो ड्रेस खूप आवडला आहे, प्लीज लवकर पेमेंट करा। सार्थक विचार करतो की असू द्या, आपल्या बायकोचं मन तो ड्रेस घेण्याचा आहे म्हणल्यावर आपण आज तिच्यासाठीच ड्रेस घेऊ। काहीतरी विचार करून सार्थकने 1000 रुपये ऑनलाईन पे केले आणि त्याने त्याच्यासाठी तो ड्रेस घेतला नाही। जाताना तो दुकानदाराला म्हणतो की हा ड्रेस मी घेण्यासाठी नंतर कधीतरी येतो, आता सध्या मला खूप घाई आहे। आणि सार्थक घरी जातो। घरी आल्यावर गीता तिचा ड्रेस तिच्या नवऱ्याला सार्थकला दाखवते। ड्रेसला पाहून गीता खूप खुश झालेली होती। सार्थक पण ड्रेस पाहून खुश होतो। अचानक गीता त्याला म्हणते की अहो, तुम्ही म्हणाला होता की आज तुम्ही पण तुमच्यासाठी कपडे घेऊन येणार आहात, तर मग तुम्ही कपडे का घेऊन आला नाही? अगं जाऊ दे, माझं काय, मी कधी पण कपडे घेऊन येऊ शकतो, पण हा पिंक ड्रेस तुझ्यावर खूपच खुलून दिसणार आहे। प्लीज बायको, हा ड्रेस मला आत्ताच तू घालून दाखवशील का? गीता त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की खरंच तुम्ही खूप कंजूस आहात। असे किती पैसे जाणार होते तुमच्या ड्रेसला, म्हणून न ड्रेस घेताच आला आहात? तुमचे सगळे कपडे जुने झाले आहेत। अगं जाऊ दे, माझा विचार करू नकोस, तू तर खुश आहेस ना, तुझा ड्रेस आला आहे ना? बरं ते जाऊ दे, आता लवकर जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे। असं म्हणून सार्थक विषय टाळण्याचा प्रयत्न करतो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सार्थकला खूप ताप आणि खोकला आलेला असतो। गीता त्याच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते आणि म्हणते की अहो काय झालं आहे, तुम्ही खूपच खोकत आहात? अगं काही नाही, थोडा ताप आला आहे आणि खोकला पण थोडा आहे। अहो तुम्ही खूपच केअरलेस आहात, चला बरं आवरा, आपण डॉक्टरांना दाखवून येऊ। सार्थक तिला म्हणाला अगं डॉक्टरांकडे जाण्याची काहीच गरज नाही, ऑफिसला गेल्यावर मी मेडिकलमधून गोळी घेतो आणि खातो, तू काळजी करू नकोस। आणि असं पण डॉक्टरांकडे गेलो तर विनाकारण 500-600 रुपये वाया जातील। अहो तुम्ही पण ना नेहमी कंजूसी का करत असता? एवढे पैसे साचवून तुम्ही त्या पैशाचं काय करणार आहात? कमीत कमी स्वतःच्या तब्येतीची तर काळजी घ्यावी। आणि अशा प्रकारे गीता नेहमी त्याला कंजूसपणा, पैसे वापरत नाही म्हणून टोमणे देत असायची आणि यावर सार्थक काहीच बोलत नसायचा। जेव्हा आवरून सार्थक ऑफिसला चालला होता तेव्हा त्याची नजर त्याच्या आईच्या खोलीत गेली। तेव्हा त्याला समजले की त्याची आई खोकत आहे। तो पटकन आईपाशी जातो आणि म्हणतो की काय झालं आहे आई, तू का खोकत आहेस? तुझी तब्येत ठीक नाही का? याच्यावर सार्थकची आई त्याला म्हणते की काही नाही झालं माझ्या बाळा, फक्त वातावरण बदललं ना, त्यामुळे शरीरात थोडासा बदल झाला आहे, त्यामुळे थोडासा खोकला आणि थोडासा ताप आलेला आहे। सार्थक आईला म्हणतो आई, तुझ्या तब्येतीकडे तू दुर्लक्ष करत जाऊ नकोस, हे अजिबात चांगलं नाही। तुझं वय पाहिलं आहे का? चल बरं आवर लवकर, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ। गीता दारात उभी राहून हे मायलेकाचे सगळं बोलणं पाहत होती। ती विचार करते
स्वतःला दवाखान्यात जायचं म्हणल्यावर विषय टाळतात, परंतु आई आजारी आहे म्हणून लगेचच आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पळत चालले आहेत. स्वतःला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणल्यावर पैसे जातात, पण आईसाठी लगेच पैसे खर्च करण्यासाठी तयार आहेत. यांना जे काही करायचं आहे ते करू दे, मला तर फक्त माझ्याशी मतलब आहे. मला तर मी जे मागते ते तर मला मिळत आहे, बाकीचे जे काही करतील याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही, असं मनातल्या मनात म्हणत गीता तिच्या कामाला लागते. सार्थक त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखवून घरी येतो. आईसाठी तो 500 रुपये घालून येतो आणि स्वतःसाठी 10-20 रुपयाचे एक गोळे आणून खातो. असेच दिवस जात होते. एके दिवशी तो ऑफिसला चालला होता. जेव्हा तो बूट घालतो तेव्हा त्याला समजतं की बूट आता तुटायला लागला आहे. असा तुटलेला बूट घालायला त्याला त्याचीच लाज वाटू लागली होती. त्याने काही पैसे जमा करून ठेवले होते. तो ऑफिसवरून येताना त्याच्यासाठी आज बूट घेणार होता. बूट घेण्यासाठी तो जसा दुकानामध्ये जातो तसा त्याच्या मोबाईलवर त्याच्या मुलीचा फोन येतो. तिकडून त्याची मुलगी त्याला म्हणते की बाबा, उद्या आमच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे, त्यासाठी मला पिंक फ्रॉक पाहिजे आहे. तुम्ही प्लीज येताना माझ्यासाठी पिंक कलरची फ्रॉक घेऊन येता का? बाबा, जर तुम्ही उद्या ड्रेस घेऊन नाही आला तर मला दुसऱ्या कलरचा ड्रेस घालून जावं लागेल आणि दुसरा ड्रेस घालून गेल्यावर सगळ्या क्लासमधील मुले माझ्याकडे बघून हसतील. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून सार्थक हसतो आणि म्हणतो, काळजी करू नको बाळा, मी तुझ्यासाठी नक्कीच फ्रॉक घेऊन येतो, त्यामुळे तुला कोणीसुद्धा शाळेत चिडवणार नाही. तो तेथून कपड्याच्या दुकानात जातो आणि 5 वर्षाच्या मुलीसाठी पिंक कलरची फ्रॉक विकत घेतो आणि विचार करतो की फेविक्विक घेऊन मी आता माझा बूट चिटकवणार आहे. खरंच एक पुरुष आपल्या गरजा बाजूला ठेवून आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्याची धडपड करत असतो. आपल्या परिवारासाठी तो काही पण करायला तयार असतो. आणि अशा प्रकारे दरवेळेसप्रमाणे आज पण सार्थक त्याच्यासाठी काही खरेदी करू शकत नाही, कारण नेहमी त्याचा परिवार आडवा येत होता. सार्थक घरी जातो. फ्रॉक पाहून त्याची मुलगी खूप खुश होते. तेव्हा तिथे त्याची बायको गीता येते आणि म्हणते की ऐका ना, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. सार्थक म्हणतो, हां, तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणून मी तुला जाण्यासाठी थांबवणार नाही. ती म्हणते की अहो, मला माझ्यासाठी साडी आणि काहीतरी शॉपिंग करायची आहे. सार्थक लगेचच त्याच्या खिशातून कोणत्या तरी कामाला 5,000 रुपये ठेवले होते ते काढले आणि गीताच्या हातात ठेवले. एका आठवड्यानंतर गीता तिच्या मैत्रिणीच्या लग्नात जाण्यासाठी तयार होते. तिची मुलगी पण तयार होते आणि सार्थक पण तयार होऊन येतो. सार्थकला पाहून ती म्हणते, काय व, तुम्ही किती जुने कपडे घातले आहेत? सार्थक म्हणतो, काही हरकत नाही, मला याची सवय आहे. पण गीता म्हणते की पण मला अडचण आहे. तुम्ही असे कपडे घालून माझ्यासोबत लग्नाला यायचे नाही. तिथे गेल्यावर माझी लाजेने मान खाली होईल. तुम्ही एवढे पैसे साठवून काय करणार आहात? एक जोडी चांगली कपड्याची तुमच्याकडे नाही. माझं तर नशीबच खराब आहे की माझ्या पदरात कंजूस नवरा पडला आहे. माझ्या मैत्रिणीचे नवरे किती चांगले आहेत. ते त्यांच्या बायकोवर आणि स्वतःवर खूप पैसे खर्च करतात. त्यांचे नवरे हाय स्टँडर्ड राहतात आणि माझा एक नवरा आहे ज्याला कुठे बाहेर जाण्यासाठी एक सुद्धा कपडा धड नाही. बघेल तेव्हा पैसे नाहीत, पैसे कमी आहेत हे लेक्चर ऐकावे लागते. गीताचं बोलणं ऐकून सार्थकला राग येतो आणि तो रागात गीताला म्हणतो, बास कर गीता, तुझी पण बोलण्याची एक लिमिट असते. याच्यापुढे जर मी काही ऐकलं तर हा माझा अपमान आहे असं मी समजेल. तू कधी याचा विचार केला नसेल, परंतु तुला माहीत आहे का,
तुझ्या मनात येईल ती वस्तू तू खरेदी करत असते, पण त्या वस्तूचे पैसे मीच देतो ना. घरात कशाची पण कमी असेल तर ती वस्तू मी माझ्याच पैशातून आणतो. तुला माहीत आहे का, काल तुला 5,000 रुपये कशाचे दिले आहेत? ते 5,000 या घर भाड्याचे आहेत. मला आता घर भाडं कोणाकडून तरी उधार घेऊन द्यावे लागणार आहे. तुला तर फक्त तुझीच काळजी असते. कधी विचार केला आहे का, आपल्या नवऱ्याचा पगार एवढा कमी आहे, त्यामध्ये तो सगळं कसं मॅनेज करत असेल? तू कधी विचार केलाच नाही की मी कुठे पैसे खर्च करतो? सगळे वस्तू एवढ्याशा पगारीत कसं आणत असेल? तुझे आणि तुझ्या मुलीची पण नेहमी काही ना काही डिमांड असते. त्याला एक्स्ट्रा पैसे जातात, घरात पैसे जातात. मग एवढे पैसे जाऊन माझ्याकडे किती पैसे वाचतात याचा कधी तू हिशोब केला आहे का? एक एक रुपया जोडून मी महिन्याचा कसा खर्च काढतो हे माझी मलाच माहीत आहे. शिवाय आजकाल किती महागाई झाली आहे हे तुला माहीत नाही का? स्वतःसाठी काही घेण्यासाठी मी जेव्हा दुकानात जातो तेव्हा घरातल्या जिम्मेदाऱ्या माझ्यापुढे येऊन थांबतात. मी घरासाठी किती राबतो हे तुला दिसत नाही, पण मी कंजूसपणा करतो यामुळे तू नेहमी मला टोमणे मारत असते. अगं तुला काय माहिती, एक पुरुष आपल्या परिवारासाठी काय काय करत असतो. आज तुला माझे कपडे चांगले वाटत नसतील, पण कधी तू विचार केला आहे का, मी माझ्यासाठी नवीन कपडे का आणत नसेल? मला पण वाटतं की मी नवीन कपडे आणावं, घालावं, पण नाही आणू शकत, कारण ते पैसे मला घरात वापरणे महत्त्वाचे वाटते. तू कधी पाहिलं आहे का की माझा बूट फाटला आहे, मला नवीन बूट लागेल? पण नाही, तुला तर फक्त तुला काय पाहिजे याच्याशी मतलब आहे. एक माणूस घराच्या जिम्मेदारीमध्ये असा अडकतो त्याला बाहेर काढणं खूप मुश्किल आहे. पूर्ण दिवस या पैशासाठी ऑफिसमध्ये राबत असतो, परंतु त्यातील काही पैसे मी माझ्यावर खर्च करण्याआधी 10 वेळा विचार करतो. पण तुमच्यासाठी मी थोडासा तर विचार करत नाही. लगेच मी तुमच्यासाठी माझ्यापाशील पैसे खर्च करत असतो. मी एवढं करून पण तुझा कंजूसपणावरून टोमणा मला नेहमी ऐकावा लागतो. कधी तू माझ्याबद्दल विचार केला असेल का की मी घर कसं चालवत असेल? काहीही विचार न करता गीता तू मला काही पण कशी बोलू शकते? मी आपल्या परिवारासाठी सगळं काही करतो. बोलता बोलता सार्थकच्या डोळ्यातून पाणी आलं. सार्थक बोलणं ऐकून गीता विचार करू लागली की खरंच मी तर याबद्दल विचारच केला नाही. कधी नवऱ्याकडे पैसे आहेत का नाहीत असा प्रश्न तिने कधीच विचारला नाही. ती डायरेक्ट तिच्या गरजा त्याला सांगत असायची. तिने हिशोब करायला सुरुवात केली. तिला समजलं की आपल्या नवऱ्याकडे खरंच काही पैसे शिल्लकच राहत नाहीत, तर मग मी त्यांना असे कसे म्हणू शकते की एवढे पैसे साठवून तुम्ही काय करणार आहात? सार्थकने तिला तिच्या वागण्याचा आरसा दाखवला होता. तिने लगेचच आपल्या नवऱ्याची माफी मागितली. अहो, मला आता कळाले की तुम्ही स्वतःसाठी कपडे आणि बूट विकत का घेत नाही, कारण तुमच्याकडे पैसे शिल्लकच राहत नाहीत. जरी राहिले तरी आम्ही तुम्हाला काही ना काही आणायला सांगत असतो. तर मैत्रिणींनो, आपला नवरा, भाऊ किंवा आपले वडील आपल्या घरादारासाठी अनेक कर्तव्य पार पाडत असतात. तर मग आपले पण काही कर्तव्य आहेत की जे आपल्यासाठी राबतात. त्यांना पण आपण आनंद दिला पाहिजे. आपण पण आपल्या थोड्या गरजा कमी करून त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. असं केलं म्हणजे त्या माणसाला समाधान वाटणार नाही का? ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.